ऐतिहासिक, शैक्षणिक, साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. दृष्टिहीन लोकांना आपल्या सुंदर जगाचा आनंद अनुभवण्याची संधी देण्यासाठी भारतात दरवर्षी 15 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. नेत्रदानासाठी लोकांना प्रवृत्त करणे आणि प्रोत्साहित करणे, नेत्र प्रत्यारोपण किंवा नेत्रदानाशी संबंधित विविध गैरसमज दूर करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. एका नेत्रदानामुळे 2 कॉर्निया अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते. तरीही नेत्रांची मागणी आणि पुरवठा यामध्ये खूप अंतर आहे. राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा आमच्या सर्व ASG नेत्र रुग्णालयांमध्ये साजरा केला जातो. नेत्रदानाचे महत्त्व समजवण्यासाठी सर्वसामान्यांना एका व्यासपीठावर आणण्याबरोबर गरजूंना कॉर्नियल प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सेवा पुरवण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याची माहिती कॉर्नियल सर्जन डॉक्टर भूषण जैन, डॉक्टर आरुषी गोयल आणि डॉक्टर हेमंत कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी डॉक्टर पवन चव्हाण, डॉक्टर कौस्तुभ देशमुख उपस्थित होते. डोळ्यावरचे पांढरे डाग, कॉर्निया अंधत्व असलेला कोणताही रुग्ण 8875020437 या नंबरवर संपर्क करू शकतात. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा एक नेत्रदान पंधरवडा पूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो. ह्या पंधरवड्याचं मेन कारण किंवा महत्त्व आहे ते हे आहे की लोकांमध्ये जनजागृती कॉर्नियल अंधत्वाविषयी, नेत्रदानाविषयी लोकांमध्ये माहिती फार कमी आहे आणि लोकांपर्यंत ही माहिती चांगल्या माध्यमांनी पोहोचवण्यासाठी व त्यांना नेत्रदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हा पंधरवडा मेनली साजरा केला जातो. तर आपल्या ह्या हॉस्पिटलमध्ये ह्या पंधरवड्यामध्ये आपण सुद्धा हेच काम केलेलं आहे. जेही पेशंट आमच्याकडे आलेले आहेत, तुम्ही जर आमचं सगळं हॉस्पिटल फिरून बघितलं तर प्रत्येक ठिकाणी नेत्रदानाविषयी थोडी माहिती दिलेली आहे. ज्यांना माहिती नसते किंवा ज्यांना काही मनामध्ये प्रश्न असतात त्यांना फ्रीडम दिलेलं आहे की ते त्यांच्या डॉक्टरांना जे कुठला तरी ते किरकोळ प्रॉब्लेमसाठी आले असतील पण त्यांना डॉक्टरांतर्फे काय माहिती हवी असेल तर आम्ही त्यांना तेवढं वेळ देऊन नेत्रदानाविषयी प्रोत्साहित सुद्धा करतो, माहिती सुद्धा देतो व त्याचं महत्त्व काय आहे, नेत्रदानाचं महत्त्व काय. सर्वात महत्त्व नेत्रदानाचं हे आहे की एक पोकळी आहे अख्ख्या भारतामध्ये. जसं मी तुम्हाला सांगितलं 12 लाख अशी लोक आहेत जे कॉर्नियाच्या आजारामुळे ज्यांना अंधत्व आहे, पण आपल्याकडे जे नेत्रदान होतात ते फक्त 22,000 ते 25,000 नेत्रदान दरवर्षी होत आहेत. तर ही पोकळी आपल्याला भरून काढायची, ज्याच्यामुळे हा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो. या सोहळ्यामागे मेन कारण हेच आहे. आणि ज्या आपल्या हॉस्पिटलमध्ये जी लोक येतात त्याच्यापैकी कितीतरी लोक अशी आहेत जे फक्त ही माहिती ऐकून त्यांनी आमच्या समोर फॉर्म भरलेले आहेत, त्यांच्या डोळ्यासाठी प्लेज केलेले आहेत. आता मेन आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे की जे कॉर्नियाचे आजार असतात, मी हे नाही म्हणत आहे की शहरामध्ये कॉमन नाही आहेत, पण सर्वात जास्त कॉर्नियाचे आजार ग्रामीण भागात आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये लोकांना ह्या आजारासंबंधी किंवा ह्याच्या ट्रीटमेंट संबंधी माहिती पुरेपूर नाही आहे. तर म्हणून आम्ही फक्त ह्या पंधरवड्यात नाही तर पूर्ण वर्ष आमचे ग्रामीण भागामध्ये कॅम्प्स असतात. त्या कॅम्प्समध्ये आम्ही जातो. फक्त कॉर्नियाच्या आजारासाठी नव्हे पण इतर सगळ्या आजारांसाठी आम्ही पेशंटला स्क्रीन करतो. ज्या पेशंटला जर सिरियस आजार असेल तर त्यांना पटकन आपल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो, त्यांच्या आजारावर प्रक्रिया करतो, जे काही त्यांना नेसेसरी असेल ड्रॉप्सच्या फॉर्ममध्ये म्हणा किंवा शस्त्रक्रिया म्हणा आपण ते करून त्यांना आराम देण्याचा प्रयत्न करतो, दृष्टी परत देण्याचा प्रयत्न करतो. तर ही मोहीम आमची मागच्या ऑलमोस्ट 1 वर्षभरापासून सगळीकडे चालू आहे, पुण्याच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये, गावांमध्ये. आणि त्याच्यासाठी आमची एक डेडिकेटेड टीम पण आहे ज्याच्यामध्ये आमचे मार्केटिंगचे लोक आहेत जे जातात, तिकडचे सरपंच जे असतील गावामधले त्यांच्याशी परवानगी घेतात की आम्हाला अशी कॅम्प करायचे, तिकडचे स्कूल्समध्ये तिकडच्या लोकल डॉक्टरांशी भेटतात, त्यांना माहिती देतात की असं जर तुमच्याकडे कुठला पेशंट असेल तर त्यांना तुम्ही इकडे पाठवू शकतात, हे हॉस्पिटल आता उघडलेलं आहे जिकडे ह्या सगळ्या सुविधा अवेलेबल आहेत. तर मेन इज मेकिंग पीपल अवेअर. जी इन्फॉर्मेशन किंवा लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आहे ती पुरवण्यासाठी व कॅम्प्स करून जे प्रायोरिटी बेसिसवर आपण म्हणतो ना, ज्यांना इमर्जन्सी नीड आहे अशा पेशंट्सला लगेच उपचारासाठी बोलवणं किंवा काही पेशंट्सला आम्ही डेट देतो आणि उचित वेळी मग ते तसं येऊन आपल्याकडे ट्रीटमेंट घेतात. तर ही मोहीम आमची मागच्या 1 वर्षापासून चालू आहे. सर, म्हणजे याच्यामध्ये किती पेशंटला आतापर्यंत तुम्ही उपचार केलेला आहे? सर हे बोलत असताना एक आव्हान पण करा. अनेक पेशंटला असं झालं, असं मी एक आकडा नाही सांगू शकत, पण मी तुम्हाला हे सांगू शकतो की आमचं हॉस्पिटलला आता उघडून साधारण 1.5 वर्ष झालं इकडे. सुरुवातीचे जे 6 महिने होते ते आम्ही, कारण आमची अजून एक शाखा शिवाजीनगरला जसं डॉक्टर हेमंत सर म्हणाले तुम्हाला,
तर त्यांच्या त्या शाखेमुळे आणि त्यांच्या वर्कमुळे आज ही शाखा किंवा इकडच्या लोकांसाठी ही शाखा उघडण्यात गेलेली आहे. आणि पहिले 6 महिने आम्ही फक्त आजूबाजूच्या एरियांवर फोकस करत होतो, जेणेकरून हे हॉस्पिटल इकडे उघडले हे लोकांना माहीत पडेल. पण त्याच्यानंतर एक स्टेप पुढे जाऊन आता ऑलमोस्ट पुण्यातल्या सगळ्या गावांच्या लोकांमध्ये हे आम्ही इन्फॉर्मेशन पसरवतोय. व त्याच्यासोबतच जी मी हे नोटीस केलंय की गावातली जी जनता आमच्याकडे पहिल्या 6 महिन्यामध्ये नव्हती येत, ती गावातली जनता कॅम्प्सद्वारे, फक्त कॅम्प्समधून नाही म्हणत आहे मी, कॅम्प्समधले तर पेशंट येतात, पण कॅम्प्समधला एक पेशंट बरा झाला तो त्याच्या 10 मित्रांना जाऊन सांगतो. तर कॅम्प्स मधून जितके नाही पेशंट येते तितके जे पेशंट उपचार करून आमच्यातर्फे गावात जात आहेत ते त्यांच्या मित्रमंडळींना आमच्याकडे पाठवतात. तर गावातली अशी लोक आमच्याकडे जास्त येतात. पण मेन जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या पंधरवड्याचं मेन कारण साजरा करण्याचं हे आहे की लोकांमध्ये जी गैरसमज आहे म्हणा किंवा लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आहे नेत्रदानासंबंधी किंवा कॉर्नियल अंधत्वासंबंधी, तर ही जागृती लोकांना आणि लोकांना नेत्रदानासाठी प्रोत्साहित करणं हे मेन कारण. मी परत एकदा सर्वांना आवाहन करतो की आपले नेत्रदान केल्यामुळे फक्त आपल्याला नाही, कारण तुम्ही असं आपण म्हणू शकतो की एक चॅरिटी वर्क आपण करतो, चॅरिटी केल्याने सगळ्यांनाच मनापासून आनंद भेटतो, पण स्वतःसाठी नव्हे तर तुम्ही जर एक माणसाच्या नेत्रदानामुळे 2 लोकांचं आयुष्य चांगलं होऊ शकतं, ही गोष्ट म्हणजे मनामध्ये ठेवून मला असं आवाहन करायचं की प्रत्येकाने नेत्रदान केलंच हवं आणि करायलाच पाहिजे. सर, मला एक प्रश्न आधी क्लिअर झालेला आहे की हे दवाखाना हॉस्पिटल जे आहे 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबरपर्यंत आपण हे राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा सेलिब्रेट करतोय. या पंधरवड्याचं मेन उद्देश म्हणजे लोकांना आवाहन करणं आय डोनेशनसाठी आणि प्रोत्साहित करणं. तर मी डॉक्टर भूपेश जैन, ASG हॉस्पिटल पिंपळे सौदागर सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना हे आवाहन करतो की प्रत्येक लोक आपले नेत्रदानाचं प्लेज करा आणि आपले नातेवाईकांना पण सांगा की नेत्रदानसाठी आपले डोळे प्लेज करावे. नमस्कार. नेत्रदान का जो अभी फोर्टनाइट चल रही है 15 दिवस की, 8 अगस्त से 25 अगस्त से 8 सितंबर तक, इसमें हम ये प्रोत्साहन देते हैं कि सभी ने नेत्रदान करें, जिससे जो हमारे देश में आज 4,50,000 लोग हैं जिनको बिल्कुल नहीं दिखाई देता बिकॉज ऑफ कॉर्नियल ब्लाइंडनेस, उनको ये नेत्रदान से उम्मीद मिले देखने की. और अभी जो हम कर रहे हैं इस हॉस्पिटल में, वो हर जो पेशेंट आ रहा है उसको इसके बारे में बता रहे हैं और उनको प्रोत्साहन दे रहे हैं. जब आपके घर में एक मृत्यु होती है, हमें पता है कि उसमें कैसी स्थिति होती है. वो अभी से आप सभी को एक निश्चय करके रखना है कि नेत्रदान करना है. और मृत्यु होकर क्या किया जाता है, आपके आसपास के जो आई बैंक है, पुणे में करीबन 10 आई बैंक है, उनको फ़ोन करिए, उनके डिटेल्स हमसे मिल जाएंगे. मृत शरीर की आंखें बंद करके वहाँ के जो फैंस हैं उसकी जो हवा है वो ना पड़े उनकी आंखों पर, और उनके बंद आंखों पर कुछ गीला रुमाल या कॉटन रख सकते हैं जिससे कि आंखें सूखे ना. और फिर जब आप आई बैंक में फ़ोन करेंगे तो वो आके आपकी सहायता करेंगे, आपसे सब समझ कर आपकी परमिशन लेके, आपकी परवानगी लेके आगे बढ़ेंगे और अपना प्रक्रिया पूरी करेंगे.